So our question is, draw the top view, front view and side view of a given diagram in first angle method. तर फर्स्ट अँगल मेथडमध्ये आपला जो टॉप व्ह्यू असतो तो XY ॲक्सिसच्या खाली आणि फ्रंट व्ह्यू असतो तो XY ॲक्सिसच्या वरती असतो. तसेच इथं आपल्याला जो ॲरो दिला आहे तिथून आपण फ्रंट व्ह्यू पाहणार आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त कोणती साईड दिसते तर राईट हँड साईड दिसते, त्यामुळे आपण राईट हँड साईडचा व्ह्यू काढणार आहे. पण फर्स्ट अँगल मेथडमध्ये राईट हँड साईड व्ह्यू हा आपण लेफ्ट हँडला काढतो पेजवरती. पहिल्यांदा XY ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक सर्टन डिस्टन्सवरती एक लाईन काढून घ्यायची जो की आपल्या डायग्रॅमचा बेस असणार आहे. आपल्या डायग्रॅमचा बेस हा 118 mm आहे. त्यानंतर बेसपासूनचं डिस्टन्स हे 40 mm आहे. इथं 40 तर 40 mmची आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर हे जे सर्कल आहे त्या सर्कलची डायमीटर ही 48 आहे, त्यामुळे त्याची रेडियस ही 24 असणार आहे. सो 24 mm आपण डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये आणि 24 mmचं सेमी सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. त्यानंतर जे आतमधलं छोटं सर्कल आहे त्याची डायमीटर ही 20 आहे. सो रेडियस 10 झाली, त्यामुळं 10 रेडियस असलेलं एक छोटं सर्कल आतमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्या बेसची जी हाईट आहे ती 16 mm आहे. सो 16 mm वरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची बेस. त्यानंतर आपलं जे सर्कल आहे त्या सर्कलला सेंटर लाईन काढून घ्यायच्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. त्यानंतर इथं आपल्याला एक आतमध्ये शेप दिसतोय, हा शेप आहे आतमध्ये. तर त्या शेपला एक रेडियस आहे कारण की हे डिस्टन्स आहे ते 16 आहे, त्यामुळं 8 रेडियस असलेली आणि त्याची सेंटर लाईन एक काढून घ्यायची. ही सेंटर लाईन ह्या सेंटर लाईनपासूनचं डिस्टन्स आणि ह्या सेंटर लाईनचं डिस्टन्स 48 आहे. 48 डिस्टन्सवरती एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची. सेंटर लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर त्या दोन सेंटर लाईनमधलं डिस्टन्स आहे ते 24 आहे. 24 असं डिस्टन्स सोडून अजून एक सेंटर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर जे आपली रेडियस आहे ती 8 आहे. सो 8 वरती एक डॉटेड लाईन ड्रॉ करायची जेणे की आपलं जे सेमी सर्कल आहे ते. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे ते 44 आहे, त्यामुळं 44 डिस्टन्सवरती जे लाईन. त्यानंतर सगळे जे प्रोजेक्शन आहेत ते खाली घ्यायचे XY ॲक्सिसच्या खाली. नंतर आपण जे डिस्टन्स घेतलेलं वरती त्याच डिस्टन्सवरती एक खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची. आपल्याला टॉप व्ह्यूमधून पाहताना हे डिस्टन्स दिसणार आहे जे की इथं सेमच आहेत. सो ही लाईन सेम त्याच डिस्टन्सची काढून घ्यायची. त्यानंतर इथे जे हे डिस्टन्स आहे ते 44 आहे. सो आपण इथं घेताना 44 12 आणि 12 डिस्टन्स आहे. सो इथं 12 आणि 12 mmची लाईन काढून घ्यायची. आणि ते जे आपलं सेमी सर्कल आहे हे तसं जॉईंट करून घ्यायचं. हे जे प्रोजेक्शन जे खाली आले त्याला जॉईंट करून घ्यायचं. त्यानंतर हे जे सेमी सर्कल आहे त्याची रेडियस ही 22 असणार आहे. सो 22चं एक सेमी सर्कल आपण ड्रॉ करून घेणार आहे.
त्यानंतर हा जो आतला पोर्शन आहे तो सगळा पोर्शन आपण 45 डिग्रीचा अँगल घेऊन एक लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर जे प्रोजेक्शन आहेत ते सगळे वरती घ्यायचे. आपल्याला हा जो आपल्याला साईड व्ह्यूमधून जो पोर्शन दिसतोय त्याच्यामध्ये हे 60 mm ची लेंथ दिसणार आहे. सो आपण 60 mm ची लेंथ ड्रॉ करून घेणार. प्रोजेक्शन आले त्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला हे 12 आणि 12 mm चे हे 2 भाग दिसत आहेत. सो आपल्याला सेमी सर्कल नाही दिसत आहे पण हे एवढं दिसतं आहे. आणि इकडं प्रोजेक्शन आले त्याप्रमाणे आपण ते पोर्शन ड्रॉ करायचे. पोर्शन ड्रॉ करताना पहिल्यांदा जी सेंटर लाईन आली आहे ती सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची. पोर्शन ड्रॉ करून झाल्यानंतर हे साईड व्ह्यूमधून आपल्याला दिसणार नाहीत पण ते आहेत. त्यासाठी जे प्रोजेक्शन आलेत ते डॉटेड लाईनून त्याचे प्रोजेक्शन दाखवायचे त्या सर्कलचे आणि त्याची सेंटर लाईन दाखवायची. त्यानंतर टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू त्याचे नोटेशन द्यायचे. त्याच्यानंतर जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स द्यायचे. फक्त टॉप व्ह्यूला किंवा फ्रंट व्ह्यूला नाही तर प्रत्येक व्ह्यूला थोडे थोडे डायमेन्शन्स द्यायचे.